इथे आपण पाहतोय आता सगळे आंदोलक जमलेले आहेत, सगळ्यांचा इथे आनंदोत्सव साजरा केला। क्या 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 लग रहा है, क्या लग रहा है? अरे देखो, मैं चाहता हूँ, दिल्ली के अंदर पहली बार आया हूँ, आज पहली बार इस्तीफा दे दिया है धर्मेंद्र प्रधान ने, और मैं चाहता हूँ, मुझे बहुत ज्यादा खुशी हुई है। और देख लो, ये मेरा दोस्त है, इसके पापा ने बोली थी कि तुम जा तो रहे हो घर, जब ही आना, जब इस्तीफा लेके आना। और मैम इस्तीफा लेके हम घर जाएंगे। मॅडम आम्ही महाराष्ट्रातून आलोय, आजच आंदोलनासाठी महाराष्ट्रातून आलो आहे आम्ही, आणि विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे अशा प्रकारे। मी आणि माझा भाऊ आलो आहे। भारत मातेचा हा विजय आहे, आमच्या युवकांचा विजय आहे। आज आम्हाला सगळ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे आणि भारत सरकार हे घुटण्यावर आलेलं आहे आणि हे युवकांच्या ताकदीमुळे शक्य झालेलं आहे। मोदी जी हम जीएनजी हैं, झुकेंगे नहीं। ओके, सो अशा पद्धतीने झुकती है सरकार, झुकाने वाला चाहिए। किसने झुकाया ऐसा लग रहा है? स्टूडेंट ने सरकार को किसने झुकाया? सरकार ने झुका दिया, सरकार को किसने झुकाया? हम लोगों ने सरकार को झुका दिया, सरकार ने सरकार को झुका दिया। त्यांनी म्हटलेलं आहे सुबेस झुकाने वाला चाहिए, कहना चाहते हैं मोदी झुकता है, झुकाने वाला चाहिए। किसानों ने झुकाया, अब जवानों ने झुकाया। देशातल्या शेतकऱ्यांनी झुकवलं, आता विद्यार्थ्यांनी सुद्धा मोदी सरकारला झुकवलेलं आहे असा नारा हा त्याच्यातनं दिला जातो। एक व्यक्ती तिकडे भारताचा झेंडा घेऊन आहे, इथे सुरक्षा रक्षक बहुतेक क्लूलेस दिसतात की आता काय करायचं। आप बताइए कैसा लग रहा है आज? बहुत बहुत अच्छा लग रहा है, जिस हिसाब से बच्चों ने सबने हमने मिलके इतने दिन से जो ही प्रोटेस्ट किया था, आज सफल हुआ तो बहुत अच्छा लग रहा है। झंडा सीधा सीधा रखिए, अपना झंडा है। अच्छा आप बता दीजिए, ये इससे अभी जो आंदोलन था वो पूरा यशस्वी हो गया, ऐसा लग रहा है सफल हो गया? बिल्कुल बिल्कुल, अगर रिजाइन अभी दे दिया है ना तो मजा आ गया एकदम। किसका श्रेय है ये श्रेय सबका है, हम सबका है, बच्चों का है, सबका है। सर सगळ्या विद्यार्थ्यांचं हे यश आहे असं म्हणतायत। तर इथे आता हा सगळा जल्लोष जर पाहिला तर सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही मोदी सरकारला झुकवलं। जल्लोष सुरू झालेला आहे, सेलिब्रेशन सुरू आहे। जवळपास 30 एक दिवसांनंतर हे जे आंदोलन इथे सुरू होतं जंतर मंतरवर, त्याची अखेरी परिणिती आहे की एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा हा द्यावा लागलेला आहे। मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे। आता याबद्दल बोलण्यासाठी माझा सहकारी ओमकार वाबळे सुद्धा आपल्या सोबत आहे। ओमकार, काय अर्थ काढायचा? आपण 2 तासांपूर्वी हाच विचार करत होतो की ह्याच्यातनं मोदी सरकार नेमका वे आउट कसा काढणार, आणि तू पण हे म्हणालेला होतास की त्यांना संसद चालवणं आता जास्त गरजेचं आहे। थोडं एकदा परत ते सांग की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागची काय कारणं असावी? बघा, आता म्हणजे जवळपास 1 महिना होत आलाय सगळ्याला, म्हणजे उपोषण सुरू झाल्यापासूनचा विषय। 20 तारखेला आंदोलन होतं, त्यावेळी लाठीचार्जचा इश्यू झाला, त्याच्यात ते सगळं चिघळलं। मला म्हणजे सगळ्यात आधी माझं म्हणणं की काय चाललंय इथे बघा जंतर मंतरला, जिथे मी आता उभा आहे, आणि इथलं चित्र बघितलं तर तुम्हाला कळेल की हा आनंद जिंकलाचा आहे, हे समाधानाचं सगळं असू यांच्या चेहऱ्यावरती, आणि हा जो स्ट्रगल होता या सगळ्यातला त्याचं शेवटी सार्थकी लागलं। 12 वर्षात पहिली घटना आहे जिथे सरकारचा थेट राजीनामा झाला कोणतरी सरकारमधल्या मंत्र्याचा, तोही इतक्या महत्वाचा। आणि का तर पुन्हा एकदा लोक युनाईट झाली, विरोधक सगळे एकत्र आले, आणि याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी घडल्या। त्या काय घडल्या काय नाही काय मला तुम्हाला आता समजवायचंय। मी सकाळी 2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या होत्या, तंतोतंत खऱ्या ठरल्या। मुद्दा क्रमांक 1, सरकारने या अधिवेशनात ज्या ज्या स्ट्रॅटेजीज केल्या होत्या, त्यांचे जे प्लॅनिंग होते, जी समीकरणं होती, ती त्यांना तडीच द्यायची होती। अधिवेशन सुरू झाल्यापासून सरकार डे 1 पासून बॅकफुटवर गेलेलं होतं। का तर हे अशा पद्धतीने आंदोलन सुरू झालं म्हणून। यातला मुद्दा असा होता की डिलिमिटेशन हे 2029 पर्यंत सत्ता आणायची असेल तर सरकारला फार महत्वाचं आहे। त्याच्यासाठी जे खासदारांची जोडणी केलेली आहे, तोडणी कोट अनकोट, ती महत्वाची आहे। वेगवेगळ्या ठिकाणून खासदार आणले, त्यांनी सोबत आणले, त्यांना काही करून 2/3 मेजॉरिटी द्यायची आहे। या सगळ्यासाठी जे काही प्लॅनिंग केले होते, हे प्लॅनिंग या पहिल्या आठवड्यात फेल गेले। विरोधकांनी हाऊस चालूच दिलं नाही। त्यातून बाहेर एक्सटर्नल फोर्सेस एलिमेंट काय होते, ते विद्यार्थ्यांचं आंदोलन, या आंदोलनामुळे आणखी सरकारवर प्रेशर बिल्टअप झालं, आणि शेवटपर्यंत मागणी काय राहिली तर राजीनामा झाला
तरच टॉक्स पुढे जातील, तरच गोष्टी निगोशिएट होतील, त्याशिवाय होणार नाही. सरकारने हाऊस चालवण्यावरती जे सोमवारपासून चालू करणं हे महत्वाचं आहे, कारण तरच सरकार बिलं आणू शकतं. डिलिमिटेशन बिल आणलं तर मतदारसंघांची रचना आपापल्या सोयीनुसार होऊ शकते. 2029ला भाजपसाठी हे फार फेव्हरेबल राहणार आहे. आता हे सगळं असताना हाऊस चालवणं ही प्रायोरिटी होती आणि त्या प्रायोरिटीच्या बेसिसवरतीच काय झालं तर त्या प्रायोरिटीच्या बेसिसवरती सरकारने राजीनामा ही गोष्ट आता करून घेतली. दुसरं महत्वाचं होतं की जर हाऊस चाललं तर ज्या हव्यात त्या गोष्टी करून घेता येतील, सदनमध्ये आपलं नरेटिव्ह पुढे नेता येईल आणि एरवी विरोधकांना त्यातल्या त्यात एंटरटेन न करणारं हे सरकार याने आता सगळ्यांनाच एंटरटेन करावं लागलं. आज सकाळी राहुल गांधी पण माझ्या माहितीनुसार आणून बोलले. राहुल गांधींचं पण हेच बोलणं होतं, तुम्ही 3 गोष्टी आहेत त्या करा. तुम्ही पॅलेटगंज चालल्या, छर्रे उडवले पोरांवरती, माफी मागा त्यांची, तुम्ही राजीनामा घ्या आणि या सगळ्यावरचं स्पष्टीकरण तुम्ही हाऊसच्या समोर ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो, राजीनाम्यानंतरच्या स्ट्रॅटेजीज फार बदलणार आहेत. विरोधकांच्या असतील, या सीजेपीच्या असतील.